नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही लग्न करणार आहात तर तुम्हाला काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे. हे मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहे. आज त्या मुद्द्याचा पार्ट 6 आहे, बाकीचे पार्ट झालेले आहे. प्लीज कृपया करून जाऊन बघा. आणि आजकाल मी का बनवते, कारण मेजर लोक लग्न करायला घाबरत आहेत. ते भरपूर टर्म्समध्ये डिवायडेड आहे, ते मी तुम्हाला सांगणार होतो. आता त्याचा आजचा मुद्दा राहणार आहे की आपल्या आपल्या पास्ट भूतकाळाबद्दल आपण आपल्या पार्टनरला सांगितलं पाहिजे की नाही. तर पहिला प्रश्न असा पडतो की सांगू की नको सांगू. खरं म्हटलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मेजरली कसं सांगायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मेजरली गोष्ट, समोरचा पार्टनर जेव्हा ऐकत आहे तर कृपया करून जज करू नका. फक्त ऐकण्याच्या याच्यात ऐकून घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा तुमचा पास्ट सांगतात प्लीज स्वतःला विक्टम दाखवू नका. त्याने असं केलं, तिने असं केलं, आणि जास्त ताणायचं नाही. मेजरली कॉमनली कमी बोलायचं. आणि अजून एक, प्लीज तुमच्या पास्टला होणाऱ्या काही पण असेल त्याला स्वतःची चूक म्हणू नका. त्याला प्लीज अनुभव असं म्हणा की मी माझ्या पास्ट रिलेशनशिपमध्ये हे शिकलो, मॅच्युअर झालो रिलेशनशिपकडे बघायला. आणि अजून एक, लास्टला जाताना प्लीज पास्ट संपल्यानंतर, पास्टची स्टोरी संपल्यानंतर कृपया करून आपल्या होणाऱ्या पार्टनरला हे ॲश्युरन्स द्या की येणारं भविष्य मी तुझ्याबरोबर बघतो आणि मी तुझ्याबरोबरच राहणार, ह्याची श्युरिटी देत जा. आणि कृपया करून पास्ट समजवताना खूप नीट आणि चांगलं समजावा. आणि जास्त, आणि हे गोष्ट मेजरली मी भरपूर लोक चुकतात, तुमचं रिलेशनशिप संपल्यानंतर कृपया करून आपल्या पास्टचा नंबर ब्लॉक करून द्या. मुलगा असो मुलगी असो, डोंट कीप एनी कनेक्शन टू युअर न्यू रिलेशनशिप. म्हणजे तुमच्या होणाऱ्या रिलेशनशिपमध्ये काही त्याचं कनेक्शन ठेवू नका, कारण ते नंतर तुमच्या पार्टनरलाही आणि तुमच्या स्वतःलाही त्रास देत. लक्षात राहू.